चाललोय बाईक घेऊन मी आणि सार. आणि गाईज रस्ता बघा आणि त्यात तो एक नंबर व्ह्यू दिसतोय. मी प्रॉपर आहे गावात. छान नाही तो सूर्य तो म्हणजे गावात आमच्या मग प्रोग्रेस व्हायला चालू होती. कारण की पाणी बघ हिरवगार, पाणी हिरवगार. मग अशी याच्याशी बोलता बोलता 2 चिंच तोंडात गेली डायरेक्ट. तर गाईज फायनली गावात आलोय. मामा आमचा अभ्यास करतोय. कुठून आणली प्रश्नपत्रिका ह्याची? तू का सोडवतोय? एक झापूक झुपूक झापूक. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. थांब. तर आता आपण चाललोय मामाच्या गावाला. रणजित मामाच्या इथं चाललोय. मी बॅग द्यायची मामाला आणि मग तसं येणार आपण घरी. तर आता मी चाललोय बाईक घेऊन मी आणि सार. आणि गाईज रस्ता बघा आणि त्यात तो सूर्य जो मावळतोय ते बघा काय भारी दिसतंय. ते बाजूला हिरवगार मस्त. आणि रस्ता पण असा वाटतोय कच्चा रस्ता आहे. म्हणजे आधी जुन्या जमान्यात कसा रस्ता असायचा तसा रस्ता वागतोय. आणि ते सूर्य बघा बाई. ते बघा तिकडं एक नंबर व्ह्यू दिसतोय. मी प्रॉपर आहे गावात. गावाचा रस्ता येतोय मस्त. जनावरे येत आहेत. काय निळबास. ही द्राक्षाची बाग. सूर्य मस्त एकदम. वातावरण एकदम छान आहे. हे बघा यो हायवे. दूर 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 छान नाही तो सूर्य तो सूरज आहे. सूरज येतो सूरज. नीट बस तू पकडून बस मला. हा सूरज येतो. हे बघ तिकडे दिसत नाही का? अच्छा ब्लॉगला दाखवू काय? आता जाऊयात फटाफट आपल्या गावी, मामाच्या गावी. चलो. हे आपलं शेत तुम्हाला मी दाखवलं आहे एका ब्लॉगमध्ये. इथं प्रॉपर हा होणार आहे चेन्नई एक्सप्रेस हायवे. तर आता तर इथं काम चालू आहे. पण भाई जेव्हा हायवे कंप्लीट होऊन जाईल तेव्हा इकडे जी वाहतूक वाढेल सगळं. म्हणजे प्रॉपर एक हे येईल आमच्या गावाला. म्हणजे काय म्हणतात त्याला अरे यार मॅम तोंडा ते पण बाहेर नाही येते. ते प्रोग्रेस म्हणजे गावात आमच्या मग प्रोग्रेस व्हायला चालू होती. कारण की हायवे झाला की मग लोक येथे जातील. लोकांना दिसतील आमची गावं. तो अभी कच्चे रस्ते काही मजा लेते जाते. और ये सनसेट का हे बघा. हे ना इथं गुळवणी टाकतात. गुळवणी म्हणजे गुळाच्या कंपनीत, साखरच्या कंपनीत जो वेस्ट तयार होतो ना तो इकडे टाकण्यात येतोय बघा. आता इकडे ही लोक ऊस लावणार आहेत. तर त्यासाठी इथं गुळवणी टाकली आहे. भले याचा वास लय बेकार येतो जाताना, पण नंतर शेतात उत्पन्नासाठी ते एक नंबर आहे. म्हणजे उत्पन्नासाठी नाही, ते एक पशु आहार म्हणून समजा. ते एक पशु आहार त्या ऊसासाठी. अजून वास येतो त्याचा इथपर्यंत. बघा ही आपल्या गावाची नदी. पाणी बघ हिरवगार, पाणी हिरवगार. स्विमिंग या घाण पाण्यात स्विमिंग करणार तू? बघा रस्ता केवढा खांदला आहे. आणि त्याची बॉर्डर दिसते ना तिथपर्यंत रोड येणार आहे. आता हे खांदला इथं मुरुम बिरुम टाकतील आणि मग प्रॉपर हे करतील. ये देखो भाई पेट्रोल काढतोय. काहीच गावाला राहणं सोपं काम नाही आहे. गावातलं जाता तुम्ही माझ्या कपड्यावर बघू शकताल पांढरे डॉट. ते काय डॉट नाही आहेत, किडे आहेत ते, चिलटं. मग अशी याच्याशी बोलता 2 चिलटं तोंडात गेली डायरेक्ट. घशात. असं पण नाही की वरच्यावरी, डायरेक्ट घशात गेली. 2-4 डोळ्यात गेली आहेत आणि बाकीचे कपड्यांवर आहेत. आता तर एवढं काय नाही आहे. रात्री घरी येताना लय बेकार होईल. कारण की रात्रीचे चिलटं जास्त असतात. आता बाहेर निघायला चालू केलेत त्यांनी. आता चुपचाप
जाऊयात घरी जाऊन तुम्हाला भेटतो. चलो. आता मी जस्ट मामाला फोन केला, आम्हाला माहितीच नाही की मी गावाला आलो आहे. आता जाऊयात. त्यांच्यासाठी तर सरप्राईजच होईल, कारण की भाई मी आता फोन केला मामाला, बोललो मामा कुठं आहे, शेतात आहे का घरी आहे? मामा तो घरी आहे, आता जस्ट आलो. बोललो ठीक आहे. बाकी काय चाललं आहे असं नॉर्मल बोललो. तो कुठं आहे? म्हणलो काय घरी अजून कुठं असणार आहे बोललो. तो ठीक आहे चालतंय. मग ठेवला फोन. आता त्याला माहिती नाही म्हणजे घरात कोणालाच माहिती नसेल. आता जाऊयात, सरप्राईज सगळ्यांना शॉक बसेल. भाई आता मुंबईला होता, आता इथं कसा आला. फटाफट जाऊयात. थोडं 5-10 मिनटाचं अंतर राहिलं आहे. रस्ता खराब असल्यामुळे हळूहळू घेतो आहे आणि इथं चिट्ट चालली तोंडात आणि डोळ्यात म्हणून. आता आलं ते गाव आपलं. तेव्हा इथं सुरुवात झाली आहे गावाला. तर हा इथला एक रस्ता जातो गाईस. तो रस्ता मामाच्या शेताला जायचा जुना रस्ता होता, आता तो बंद झाला आहे. आता जाऊयात पटापट. चला. हा रस्ता होता गाईस. काय दादा? तर गाईस फायनली गावात आलो आहे. हे बघा इथं मराठी शाळा आहे लहान पोरांची. आदू जातो इकडे. तर गाईज फायनली घरी पोचलेलो आपण. हे बघा हे आपलं गावाचं मामाचं घर. आता जाऊयात आतमध्ये. ते तिकडं तात्या बसलेत. मामा आमचा अभ्यास करतोय. काय संबंध? आदू एवढा अभ्यास नको करू रे बाळा. हे बाळा एवढा अभ्यास नको करू. काय करतोय? डायरेक्ट लिहायला लागला का उत्तर पण? का ओम तू काय करतोय? प्रश्नपत्रिका सोडवतोय? कुठनं आणली प्रश्नपत्रिका? ह्याची? तू का सोडवतोय? उगतच काय रे? तू अभ्यास नाही करत आहे का? हां घरी घालतो. मग स्टाईल आहे ती. स्टाईल आहे ती. गाईज ही आमची आजी. काय नाही शिक्षण चालू आहे. माझ्या नावावर शेतच नाही, गांधार बी नाही माझ्या नावावर. काय शेत करतोय? तात्यांना घेऊन जायचं मुंगशीला. ऊस बीस सगळं लावायला. मारोडी मार. नको लागल रे. भाई इथं क्रिकेट खेळायला चालू पण झालंय. एवढी छोटी बॅट. तिकडनं जा तिकडं जा. हा आपला क्रिकेटर. ए आउट आहे. चिंग्या हा भास्कर मामा एवढा अभ्यास नको करू. हे लाईट लाव. एक झापूक. फायनली मी निघालोय आणि आता जाऊयात घरी आपल्या मुंगशीला. अंधार झाल्यामुळे काय गाव दाखवता आलं नाही तुम्हाला. तर हे बाई इकडनं थोडं पुढे गेलो ना, आतमध्ये गेलो ना, लेफ्ट मारला ना की सुनीता मामीचं घर येतं, त्यांचं माहेर. फायनली आलोय गावी मुंगशीला आपल्या. हे बघा आता आम्ही आलोय बाहेर जेवायला. मी सूर्यदादा, सतीश तात्या, नाना आणि अजून एक काका आहेत. आता जाऊयात सागर हॉटेलमध्ये आलोय वैरागला. जेवण करूयात आणि मग भेटतो. चला.
चला गाईज यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.